आज 25 फेब्रुवारी 2025 खास सर्वांना उद्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा। आणि विशेष करून म्हणजे कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यावसायिक संस्था आणि कलंबिस्त हायस्कूल आणि कलंबिस्त ग्रामपंचायत आणि विजय मित्र मंडळ भांडूप यांच्या संयुक्त विद्यमाने खास इथे आम्ही कलंबिस्त पंचक्रोशीच्या लोकांसाठी आणि त्यांचं आरोग्य सुदृढ आणि चांगल्या प्रकारे राहावं या दृष्टीने या हेतूने आम्ही खास शेतकरी वर्गासाठी, आमच्या दुग्ध शेतकरी वर्गासाठी आणि विशेषतः येथील नागरिकांसाठी आम्ही गतवर्षी आरोग्य शिबिर 12 फेब्रुवारीला भरवलं होतं। त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला। ते जिल्हा आरोग्य विभाग आणि आम्ही भरवलं होतं। त्यानंतर आम्ही हे दुसऱ्या वर्षी हे या 3 संस्थांच्या माध्यमातून आम्ही या हायस्कूलमध्ये आज भरवलेलं आहे आणि त्यालाही उत्तम असा प्रतिसाद मिळाला आहे। याचं खरं श्रेय म्हणजे आमचे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक संजू विरनोडकर आणि विजय मित्रमंडळ भांडूप यांनी आम्हाला खास म्हटलं की कलंबिस्त पंचक्रोशीत आम्हाला आरोग्यदृष्ट्या लोकांपर्यंत पोचायचं आहे। त्यांच्या मान देऊन आम्ही हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी सावंत असतील, मुख्याध्यापक अभिजित जाधव आणि खास म्हणजे या गावच्या प्रथम नागरिक सरपंच सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते आणि त्यांची सर्व टीम आणि विशेष माझ्या बाजूला असलेले म्हणजे आमचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश सावंत असतील, इथे पांगम आहेत। या सर्व मुलांच्या सहकार्याने, तरुण वर्गाच्या सहकार्याने आम्ही इथे आज आरोग्य शिबिर घेतलं आहे आणि त्याला लोकांनी असा चांगला प्रतिसाद दिला। विशेष म्हणजे आरोग्य घेण्यामागचं शिबिर आमचं घेण्यामागचा एवढाच उद्देश आहे की येथील लोकांना निसर्गरित्या राहत असली तरी येथील लोकांना आपण डायबिटीज असो, BP असो, पायाचे प्रश्न असो, म्हणजे काही जण लोकांना पाय सुजणे असे प्रकार होत असतात, पोटदुखी, तर त्या लोकांना एखाद्या गोवास ठिकाणी जायचं असेल, अन्य खाजगी डॉक्टरांकडे जायचं असेल तर ते 300-500 रुपये त्यांना द्यावे लागतात। मग यासाठी त्यांना आपल्या घरीच या गावातच त्यांना जर प्राथमिक जर स्टेप कळले आरोग्याच्या दृष्टीने काय करायचं यासाठी आम्ही काही तज्ज्ञ डॉक्टर इथे बोलवले आणि त्यांनीही चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। त्याकरून त्यांना समजेल की मला नेमकं काय आजार होत आहे, होणार आहे आणि पुढे आपल्याला काय उपाययोजना करायची आहे। त्या दृष्टीने हे प्राथमिक स्टेपवर इथे आम्ही हे बोलवलं आहे। आमचा हेतू असा आहे की इथे त्यांना आरोग्यदृष्ट्या काय प्रॉब्लेम कळले, समस्या समजल्या की त्यापुढे त्यांना जर मेजर काय असेल तर ते या निश्चित सगळ्या संस्थांच्या माध्यमातून त्यांचं पुढील उपाययोजना काय करायचं त्या दृष्टीने आम्हाला ते करता येईल आणि हे संशोधनात्मक काम आम्ही करायचं ठरवलं आहे। आम्ही एक 10 वर्षाचा एक पायलट प्रोजेक्ट करायचा ठरवला आहे की येथील शेतकऱ्यांना जे आजार असतील त्याला शासनाच्या मध्ये महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असतील, ज्या ज्या आरोग्याच्या योजना असतील त्या माध्यमातून त्यांना कसा लाभ देता येईल आपल्या शेतकऱ्यांना आणि त्यातून एखादा जरी पेशंटला आम्ही आरोग्यदृष्ट्या त्याला सुदृढ करू शकलो, जनजागृती करू शकलो तर आम्ही या संस्थेचं खऱ्या अर्थाने काम झालं असं आमचं मत आहे। गतवर्षी आम्ही 185 लोकांची तपासणी केली, त्यापैकी जवळपास 3 लोकांना आम्ही पुढील आरोग्यासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयाच्या स्तरावर असेल, गोवा मेडिकलच्या स्तरावर असेल असं काम केलं। तसंच या शिबिराच्या माध्यमातून आम्हाला येथील लोकांना ज्यांनी त्या विजय मित्रमंडळाने सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक, आरोग्य या दृष्टीने आम्हाला आणि शेतकऱ्यांच्या पशुसंवर्धन विकासाच्या दृष्टीने आम्हाला काम करायचं आहे। येथील शेतकरी तरुणांना एक गाय एक म्हैस या गावात कमीत कमी आणि आरोग्य आणि शिक्षण या दृष्टीने आम्ही ह्या पायलट प्रोजेक्ट टीम घेऊन आम्ही ही संस्था आम्ही काम करत आहोत। आमचं हे 8वं वर्ष आहे। 8व्या वर्षामध्ये आम्ही हे काम करत असताना पहिल्या दिवसापासून आम्ही गाई म्हशींची आरोग्य तपासणी केली। यापुढे आम्ही त्या पद्धतीत करू, लोकांची आरोग्य तपासणी म्हणजे आमचा 3 सूत्री कार्यक्रम घेऊन आम्ही चाललो आहोत। निश्चितपणे या गावातील सर्व नागरिक असतील, येथील सर्व संस्था असतील, त्याचबरोबर हे सर्व मित्रमंडळ, राजकीय सर्व नेते मंडळी असतील, निश्चितपणे आमच्या संस्थेला आम्हाला सर्व निश्चितपणे चांगलं सहकार्य करत आहेत आणि श्री लिंगेश्वर असेल, रवळनाथ, श्री पंचायतन सर्व देवत असताना यांचे आशीर्वाद आमच्या संस्थेच्या आहेत, त्याचबरोबर येथील लोकांच्या आहेत। हीच खरी आमची हीच प्रेरणा आहे आणि त्या प्रेरणेने आम्हाला एक ऊर्जा येते। हे लोक नागरिक सर्व सहकार्य करत असल्यामुळे काहीतरी नवीन करण्याचं, काहीतरी येथील लोकांना 30 सूत्री पद्धतीने काम द्यायचं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक घरात एक गाय एक म्हैस हा आमचा पुढचा संकल्प आहे। येथील दुग्ध गंगा कशी वाहील, गोकुळ कसा नांदेल आणि आरोग्य आणि शिक्षणाचे आमचे हेतुसरित्या आम्ही काम करत आहोत। मी सर्वांच्या मनापासून आज आरोग्य शिबिरासाठी विशेषतः संजू शिरोडकर असतील, शिवाजी सावंत असतील, अभिजित जाधव असतील, सपना सावंत, सुरेश पास्ते आमचे खास तर आज ते इथे आहेत ते रमेश दाजी सावंत आमचे सचिव, त्याचबरोबर लक्ष्मण राऊळ असेल, दत्ताराम कदम असतील, प्रकाश तावडे असेल, या सर्वांनी आमचे संचालक मंडळ त्या सर्वांचे मनापासून मी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल त्याचं मनापासून त्यांचं सहकार्य करतो। आणि विशेषतः माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी संजू विरनोडकर यांना खास या कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून येणार होते ते
पण तो काही कारणास्तव ते आता आले नसले तरी ते थोड्याच वेळात तिथे भेट देऊन जातील आणि त्यांचंही सहकार्य आहे. ते आमचे चांगले मित्र आहेत आणि या सगळ्यांच्या सहकार्यातून सगळ्यांच्या प्रेरणेतून आपण विशेषतः हे आरोग्यादृष्ट्या आम्ही काम करत आहोत, त्याला आम्हाला चांगली एक ग्रिप मिळते आहे. असेच सहकार्य सर्वांचे राहील आणि विशेष करून तुम्ही या चॅनलवर लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवत आहे त्याबद्दल मी प्रसाद परब आणि त्यांच्या टीमचे मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांचं कौतुक करतो. असेच आम्हाला आशीर्वाद आणि प्रेम सदैव तुमचे राहो. जय हिंद.